तुमच्या हातात चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी त्यांच्यावर मुख्यमंत्री असतात असं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलंय। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यानं विकासाची काळजी करू नका असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं। तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही खर्च सर्वानुमते होतो असं शिरसाट म्हणतायत। चाव्या एकीकडे मालक एक असला तरी ठरवण्यामध्ये आम्हीही आहोत असं शिरसाटांनी बोलून दाखवलंय। राज्यात आपली सत्ता आहे। राज्यात सत्ता असताना राज्याच्या गावगाड्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। मग तुमचं निधी आमचा 4 वर्ष अजूनही सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची बाजू म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे अजित दादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांमते ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे।